मंत्री सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी, निरुपम यांची ही नवी मागणी। मराठी सक्तीवरील सरनाईकांसोबतच्या बैठकीआधी निरुपम यांनी ही मागणी केली। रिक्षा टॅक्सी चालक 6 महिने किंवा वर्षभरात बेसिक मराठी शिकतील असं निरुपम यांनी म्हटलंय। हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज दुपारी विविध संघटनांसोबत एक बैठक होणार आहे। या बैठकीत किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी टॅक्सी रिक्षा चालकांना देण्यावर संघटनांचा भर असणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून आज मंत्रालयात हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपम तसंच रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत। सरनाईकांच्या मंत्रालयातील दालनात दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे या मुद्द्यावर चर्चा होणार। दुसरीकडे त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करते याचाही आढावा घेतला जाणार। सरकारनं 1 मे पासून टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची केली। यानंतर 4 मे पासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालकांनी दिलाय। दरम्यान संपावर जाण्याआधी रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावं असं आवाहन सरनाईकांनी केलं होतं। मराठीचा आग्रह चुकीचा नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनीही मराठी सक्तीवरून सरकारची भूमिका स्पष्ट केली। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे